बातमी आता संदीप देशपांडे हे देखील कोकण भवनामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी TV9 मराठीने संदीप देशपांडे यांच्याशी देखील संवाद साधलेला होता। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे मनसेने। खरं तर आधी राजू पाटील हे मनसेकडनं शिंदेंच्या नेत्यांच्या संपर्कात होते, त्यानंतर संदीप देशपांडे यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली होती। आता संदीप देशपांडे हे देखील कोकण भवनामध्ये दाखल झालेत। एकीकडे ठाकरेंचे सर्व नगरसेवक हे देखील कोकण भवनामध्ये जात आहेत गट स्थापनेसाठी। त्याआधी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी घडामोडी घडत होत्या। तिथे शिंदेंचे नेते आणि मनसेचे नेते हे एकत्रितपणे कोकण भवनामध्ये आलेले होते, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावलेल्या होत्या। मात्र अपेक्षेप्रमाणे म्हणजे ज्या चर्चा होत्या त्याप्रमाणे मनसेने कल्याण डोंबिवलीसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला। त्यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे हे देखील कोकण भवनामध्ये दाखल झालेत। त्याची ही दृश्य आपण थेट बघतोय। TV9 मराठीवरती आपण हे सगळे अपडेट घेतोय। निवडणुका झाल्या, निकाल लागले, त्यानंतर आता जी काही समीकरणं समोर येत आहेत त्यानंतर एक एक घडामोडीच्या समोर येत आहेत, त्यामध्ये कोण कोणाला पाठिंबा देते आणि काय नेमकी समीकरणं नवीन उदयास येत आहेत याकडे आपलं लक्ष आहेच। आणि त्याप्रमाणे आता कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि मनसे हे एकत्रित आल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे हे देखील कोकण भवनात पोहोचले।